साहेब असतील, काळे साहेब असतील आणि तुळशीराम भोईर बाबा असतील आणि उपस्थित सर्वच व्यासपीठ निवडून आलेले सर्वच उमेदवार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार, नगरपालिकेचे आपले सर्वच उमेदवार आणि उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वच महिला भगिनी ज्यांनी पक्षासाठी अतिशय निवडणुकीच्या काळामध्ये जीव ओतून काम केलं, ज्यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं, त्या सर्वजण इथे उपस्थित आहेत। सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते। आणि आज निमित्त म्हणजे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ज्यांनी घवघवीत यश संपादन केलं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आपणा सर्वांचे प्रेरणास्थान ज्यांनी आपल्याला नेहमी बापासारखा जीव लावला ते आपणा सर्वांचे लाडके वल्लभ साहेब बेनके साहेब असतील। खरंच बेनके कुटुंब आणि लांडे कुटुंब, जरी मला इकडे येऊन 4-5 वर्ष झाले असतील तरी पण लांडे कुटुंबाची आणि बेनके कुटुंबाची नाळ ही बऱ्याच वर्षापासून आहे। कारण बेनके कुटुंबाचे खूप मोठे उपकार आहेत लांडे कुटुंबावर। माझ्या सासऱ्यांना अध्यक्ष बनवण्यामध्ये अगदी सिंहाचा वाटा बेनके साहेबांचा होता। मी खरंच म्हणेन त्याची परतफेड आम्हाला माहिती नाही या जन्मात होईल की नाही, पण या कुटुंबासाठी आणि बेनके साहेबांसाठी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आमचा प्रयत्न असेल। आपल्याला निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आपल्यावर जे दुःख आलं ते आपण सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राचे दैवत कैलासवासी अजितदादा पवार साहेब आपल्यातून निघून गेले। ते निघून गेल्यानंतर साहेब इतके खचून गेले होते की साहेबांच्या ओठातला एक शब्द होता तो अजूनही कानामध्ये घुमतोय, आता मी शेवटची निवडणूक लढणार। मनाला इतकं अस्वस्थ वाटलं साहेब की आम्ही साहेबांना गमावलं, आम्हाला तुम्हाला गमवायचं नाहीये। कारण तुम्ही साहेब गेल्यानंतर तुमचा हात फक्त आमच्या पाठीवर राहणार आहे। कारण पुढचा आपण बोलतो आपल्या बापाचा हात आपल्या पाठीवर न गेला की अख्खं घर पोरकं होऊन जातो, पण घराच्या भिंती कोसळल्या म्हणून खचून जायचं नसतं। वादळामध्ये घर आपलं कोलमडून गेलं, तुटून गेलं, पण आता जी इथे माणसं उभी आहेत हे घर फक्त माणसांनी पुन्हा उभं राहतं आणि 2029ला असा महाल उभा करायचा आहे की ते महाल किती वादळ आलं तरी तुटलं नाही पाहिजे। माझ्या सर्वच मतदार बंधूंचं, भगिनींचं मी मनापासून आभार व्यक्त करते। कारण एक वीट रचली की घर तयार होतं, अशीच तयारी आपल्याला 2029ला करायचे। कारण 2029ला आपल्या साहेबांना पुन्हा आमदार करायचे आपल्याला। हे स्वप्न फक्त आपलं नाहीये, हे स्वप्न आपल्या अजितदादा साहेबांचे, वल्लभ बेनके साहेबांचे, हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे। आणि खरंच मी म्हणेन आपल्या या महात्म्यांना जर आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर ती खरंच 2029ला आपण व्हावूयात आणि आपल्या बेनके साहेबांना पुन्हा एकदा आमदार करू। अधिकचं न बोलता मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करते। आणि साहेबांना मी शब्द देते, साहेब प्रगती झाली तर घड्याळातून होणार आणि माती झाली तर घड्याळातच होणार। एवढं शब्द बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।